ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। बोर तालुक्यातील कुरुंगवाडीमध्ये डंपर पत्र्याच्या झोपडीवर उलटल्याची माहिती। तर दुर्दैवी अपघातात 5 वर्षीय बालकाचा मृत्यू, इतर 3 जण गंभीर जखमी। आलोक कचरे असे या अपघातात मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव। जळगावच्या तांबापुरा परिसरामध्ये 2 गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना। दगडफेकीत दोन्ही गटातील 7 ते 8 जण जखमी। क्रिकेट तसंच जुगार खेळण्याच्या वादातनं ही घटना घडल्याची माहिती। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये महावितरणच्या निष्काळजीपणामुळे 5 वर्षीय चिमुकलीला विजेचा धक्का। परिसरात यामुळे संतापाची लाट। शहरातील रिंग रोडमध्ये मथुरा हायस्कूल समोर ही घटना घडली आहे। सांगलीमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार। थार आणि स्कॉर्पिओ कारसह आकर्षक बक्षिसं। जवळपास 2,500 बैलगाड्या स्पर्धेमध्ये सहभागी। नाशिकच्या येवल्यामध्ये बदलत्या वातावरणामुळे गहू पिकावर नांगर फिरवण्याची वेळ। उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा हतबल निर्णय। नुकसान भरपाई देण्याची सुद्धा शेतकऱ्यांची मागणी। भुसावळ मुक्ताईनगर तालुक्यामध्ये अतिवृष्टीनंतर बदलत्या हवामानानं शेतकरी संकटात। मोठं नुकसान झालं तरी सुद्धा मदत न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली। रब्बीची पिकं सुद्धा यामुळे संकटात। धाराशिवमध्ये आतापर्यंत 1 लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी। जिल्ह्यामध्ये ज्वारीच्या पिकाला शेतकऱ्यांची पसंती। जिल्ह्यामध्ये 43,000 हेक्टरवर ज्वारीचा पेरा। नाशिकच्या मालेगावमध्ये आपत्तीपासून संरक्षणासाठी द्राक्ष बागांना आच्छादन। ऊन वारा पावसामुळे द्राक्ष बागांना ताडपत्रीचं आच्छादन। रोग पडू नयेत यासाठी शेतकऱ्यांकडून खबरदारी। अवकाळी पावसाची शक्यता असल्यामुळे गोंदियामध्ये शेतकऱ्यांची कापणीसाठी धावपळ। धान तयार पण आभाळामध्ये अनिश्चिततेचं सावट। तर मजुरांची टंचाई असल्यामुळे शेतकरी स्वतः करतायत कापणीची कामं। कृषी विभागाकडे कांदा चाळ मिळवण्यासाठी अर्ज करून सुद्धा चाळ मिळाली नाही। शेतकऱ्यांना आता घरातच तयार केली कांदा चाळ। मसोला खुर्द इथल्या अल्पभूधारक शेतकरी प्रकाश किसन मुळे यांच्याकडून चाळीची निर्मिती। नाशिकच्या चांदवडमध्ये अतिवृष्टीचा लागवड केलेल्या कांदा पिकाला मोठा फटका। संतप्त शेतकऱ्यानं कांद्यावर रोटावेटर फिरवला। सध्या रब्बी हंगामातील मशागतीची कामं सुरू। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी ट्रॅक्टरद्वारे मशागत करण्याचा आनंद घेतला। आंतरवाली सराटीमध्ये गावचे सरपंच पांडुरंग तारक यांच्या शेतामध्ये जरांगेंनी ट्रॅक्टर चालवला। परभणीमध्ये दारूबंदीच्या मागणीसाठी महिलांचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील चुडावा या ठिकाणचा हा प्रकार समोर। अहिल्यानगरमध्ये टीईटी परीक्षेच्या विरोधात शिक्षकांचा मोर्चा। जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचं आंदोलन। मोर्चामध्ये जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येनं सहभागी। टीईटी रद्द करण्याची शिक्षकांची मागणी। टीईटी परीक्षेच्या निर्णयाविरोधात धुळ्यामध्ये शिक्षक संघटनेचा मोर्चा। तर शासनानं काढलेला निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी मूक मोर्चाचं आयोजन। मोठ्या संख्येनं शिक्षक यामध्ये सहभागी। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकडून लादलेली वसुलीची अट रद्द। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनासाठी थेट अनुदान मिळेल। महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे उपाध्यक्ष दत्तात्रय भोईर यांची माहिती। मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड ते कशेणे या भागामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य। 8 दिवसात रस्त्याची कामं न केल्यास ठेकेदाराचं कार्यालय फोडण्याचाही युवासेनेचा इशारा। पूर्णा तालुक्यातील ताडकळस ते निळा महागाव रस्त्याचं काम आता अखेर सुरू। गावकऱ्यांच्या आंदोलनाला यश। अनेक वर्षांच्या मागणीसह असलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीला आता सुरुवात। अंतरवाली सराटीमध्ये नारायणगडाचे महंत शिवाजी महाराजांकडून जरांगेंची भेट। जरांगे पाटील आणि महंतांमध्ये संवाद। बीडच्या परळीमध्ये मुंडे समर्थकांकडून मनोज जरांगेंच्या फोटोला जोडे मारत आंदोलन। जरांगेंवर गुन्हा दाखल करण्याचीही मागणी। बीडच्या दिंद्रुड या ठिकाणी मुंडे समर्थकांकडून धनंजय मुंडेंच्या फोटोला दुग्धाभिषेक। जरांगेंच्या निषेधार्थ यावेळी जोरदार घोषणाबाजी। बीडच्या शिरूर कासार तालुक्यातल्या घोगस परगावामध्ये धनंजय मुंडेंच्या फोटोला दुग्धाभिषेक। मनोज जरांगेंनी आरोप केल्यानंतर मुंडे समर्थकांनी दुग्धाभिषेक घातला। धुळ्यामध्ये धनंजय मुंडेंच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन। जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा समाजही आक्रमक। मुंडेंविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी। जरांगेंना मारण्याची सुपारी दिल्यानंतर सोलापुरातील काँग्रेसचं एससी सेल आक्रमक। कटामध्ये सामील असलेल्यांना शोधून चौकशी करण्याची एससी सेलच्या पदाधिकाऱ्यांची मागणी। मनोज जरांगेंना मारण्यासाठी सुपारी दिल्यानंतर पोलिसही सतर्क। तर सिंधुदुर्गमध्ये पालकमंत्री नितेश राणेंचा नागरी सत्कार। वाडी वस्त्यांची जातीवाचक नावं बदलण्याच्या निर्णयामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 12 तारखेला परभणी दौऱ्यावर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेणार। तर नियोजनासाठी शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांची बैठक।
परभणीच्या गंगाखेडमध्ये महायुती नाहीच तर आमदार रत्नाकर गुट्टेंनी जाहीर केला नगराध्यक्षपदाचा उमेदवार. गुट्टेंनी निर्मला देवी तापडिया यांचं नाव जाहीर केलंय. सांगलीच्या जतमध्ये भाजप स्वबळावर लढणार आमदार गोपीचंद पडळकर यांनी निश्चित केले उमेदवार. दरम्यान महायुतीला जिल्ह्यामध्ये मोठा फटका बसण्याची सुद्धा यामुळे शक्यता. वाशिममध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीला वेग. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजपकडून इच्छुकांची गर्दी. संपूर्ण प्रक्रियेमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून इच्छुकांनी मुलाखतीसाठी समर्थकांसह केली गर्दी. अमरावतीमध्ये नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी. खासदार अरविंद सावंत यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. 200 पेक्षा अधिक इच्छुक उमेदवारांची इथे हजेरी. नांदगाव नगर परिषद निवडणूक जाहीर. नगर परिषद प्रशासनानं बोलावलेली राजकीय पक्षांची बैठक संपन्न. निवडणूक कार्यक्रम, प्रभागनिहाय आरक्षण, मतदारसंख्या इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. राजापूर नगर परिषदेसाठी भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात. तर अतुल कालसेकर यासह माजी आमदार विजय नातू यांच्या उपस्थितीत मुलाखती घेण्यात आल्या. कोकणात महायुतीच विजय होणार असं वरिष्ठ जरी सांगत असले तरी स्थानिक कार्यकर्त्यांची भूमिका वेगळी असल्याचं समोर. रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीच्या शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ. पालकमंत्री उदय सामंतांकडून प्रचाराचा शुभारंभ. प्रभाग क्रमांक 5 मधून दूत आणि सामाजिक कार्यकर्ते सौरभ मलुष्टे तसंच पूजा पवार यांची नावं चर्चेत. स्थानिक ठिकाणी युती करायची की नाही हे येत्या 2 ते 3 दिवसात कळेल. आम्ही युती करावी अशी आज तरी स्थिती नाही. खासदार रक्षा खडसेंची प्रतिक्रिया. तर खडसेंचा एक जावई 4 वर्ष जेलमध्ये गेला. खडसेंचा दुसरा जावई 5 महिने जेलमध्ये राहून आला. गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर टीका. जळगावच्या मुक्ताईनगर पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटलांची प्राण प्रतिष्ठा पणाला. तर नगरपंचायत कुणाच्या ताब्यात जाणार याकडे आता लक्ष. भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांची आमदार रोहित पवारांना साथ. तर श्रेयवाद नको, आता आपण शेतकऱ्यांसाठी एकत्र लढू. स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संजय काका पाटलांची प्रतिक्रिया. पालघरच्या 3 नगर परिषदा आणि 1 नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं जागा वाटप ठरलं. पालघर नगर परिषद आणि वाडा ग्रामपंचायतीचं या ठिकाणी नगराध्यक्ष पद ठाकरेंच्या सेनेला. तर डहाणू आणि जव्हार नगर परिषदेचं नगराध्यक्ष पद पवारांच्या राष्ट्रवादीला. अमरावती जिल्ह्यामध्ये राजकीय वातावरण तापलं. उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात. सर्वच पक्षाचा एकला चलोरेचा नारा. निवडणुकीमध्ये 155 प्रभागातनं 278 सदस्य आणि 12 नगराध्यक्ष निवडले जाणार. पुण्याच्या मावळ तालुक्यामध्ये पक्षप्रवेशांना वेग. भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये चढाओढ. तर स्थानिक निवडणुकांचं बिगुल वाजताच इतर पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी वरिष्ठांची चढाओढ. शिरूर नगर परिषद निवडणुकीतनं उद्योजक आणि माजी नगराध्यक्ष प्रकाश धारीवाल यांची माघार. धारीवालांच्या शिरूर शहर विकास आघाडीचा निवडणूक न लढवण्याचा निर्णय. रत्नागिरीमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून लांजा नगरपंचायत निवडणुकीमध्ये स्वबळाचा नारा. युती केल्यास सामूहिक राजीनाम्याचाही इशारा. लांजा शहर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय. खंडाळा बॅटरी हिलवर रायडर्सचा उच्छाद. जीवघेणे स्टंट करत असल्यामुळे इतर वाहन चालकांचा जीव धोक्यात. कमीत कमी वेळेमध्ये मुंबई पुणे अंतर पार करण्याची स्पर्धा. सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्यासाठी स्टंट्सचे प्रकार. लातूरच्या नांदेड रोडवर सिलेंडर वाहून येणाऱ्या टँकरमधून गॅस गळती. तर 1 ते 1.5 तास यामुळे वाहतूक ठप्प. गॅस गळतीवर सध्या नियंत्रण. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मस्तान नाका उड्डाणपुलाच्या भरावाचा काही भाग कोसळला. सुदैवानं यामध्ये कोणतीही हानी नाही. शिवाय कोसळलेल्या भागामध्ये पोलिसांनी बॅरिकेडिंग केलं. नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाची मोठी कामगिरी. 14 लाखांच्या घरफोडी प्रकरणात आता उलगडा. तर 2 आरोपींना पोलिसांकडून अटक. बुलढाण्यामध्ये आयकर चोरीच्या संशयावरून 1000 पोलिसांना कर्मचाऱ्यांना नोटिसा. तर आयकर विभागाची पोलीस अधीक्षक कार्यालयाला नोटीस. सीएच्या मदतीनं खोट्या गुंतवणुकीचा दावा. पोलीस अधीक्षक निलेश तांबे ऍक्शन मोडवर. कर्मचाऱ्यांना सुधारित आयकर रिटर्न्स भरण्याच्याही सूचना. भंडाऱ्याच्या लाखांदूरमधील आथली या गावामध्ये मुलानं वडिलांची हत्या केल्याची घटना. आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. नाशिकमध्ये शरणपूर गोळीबार प्रकरणातील फरार संशयिताला अटक. लंबोदर फसाळेला जंगल दोंडेगाव या परिसरातनं अटक केल्याची माहिती. शरणपूर रोड परिसरात 8 ते 10 जणांनी तोडफोड करत गोळीबार केला होता. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.